अकोला जिल्ह्यात अपघाताची मालिका सातत्यानं चालूच असून जिल्ह्यात हे अपघात नित्याचेच झाले आहेत। 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून यात एका विद्यार्थ्याचा समावेश आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील भोगोरा येथील 2 युवक वाळंबी पेट्रोल पंपावरून अनभोरा भोगोरा गावाकडे दुचाकी क्रमांक MH301195 वरून जात असताना रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान अज्ञात जड मालवाहू वाहकानं धडक देऊन त्यांना चिरडलं। त्यात मनोज गोवर्धन वानखडे 38 वर्षे, अनिकेत चंद्रमणी खंडारे 19 वर्षे, दोघे राहणार भोगोरा हे घटनास्थळीच ठार झालेत। घटनेचा तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत। दुसरी घटना बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील कानशिवनी ते विजोरा मार्ग अकोला रस्त्याचं काम सुरू आहे। हे काम यंत्राच्या सहाय्याने सुरू आहे, परंतु कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता सदर ग्रेटर मशीन चालकाने रिव्हर्स घेत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली। यामध्ये दुचाकी स्वार विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला। सुमित कैलास ढोरे 23 वर्ष असं या मृतकाचं नाव आहे। सुमित हा अकोल्यातील मेहबानू महाविद्यालयात शिकत होता। दरम्यान नेहमीप्रमाणे सकाळी आपली दुचाकी क्रमांक MH30V6640 ने शाळेत जात असताना येळवण नजीक ग्रेटर मशीन चालकाच्या निष्काळजीपणाने सुमितचा दुर्दैवी अंत झाला। तिसऱ्या घटनेत राजमार्गावर हिवरखेड अकोट दरम्यान खंडाळा फाट्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे। जमुना नदीच्या पुलावर दुचाकी घसरून हा अपघात झाला। या अपघातात प्रेमसिंग दारासिंग 50 वर्षे राहणार रोहण खिडकी तालुका संग्रामपूर हे घटनास्थळीच ठार झाले। दारासिंग हे त्यांच्या दुचाकी क्रमांक MH28X2377 हिवरखेडहून अकोटकडे जात असताना खंडाळा फाट्याजवळील जमुना नदीच्या निर्माणाधीन पुलावर त्यांची दुचाकी घसरली। यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।